नमस्कार मंडळी. आज आपण अध्यात्म एक शक्तिशास्त्र आहे या सदरातून श्री सद्गुरू शंकर दगडे महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आपण या संपूर्ण शरीरामध्ये जो भक्तीचा खेळ चालतो तो प्रमुखतः परा, पश्यंती आणि मध्यमा, वैखरी यामध्ये खेळ हा भक्तीचा चालत असतो. यंदाही हे जे चार अवयव आहेत यांना आध्यात्मिक भाषेमध्ये ही नावं दिलेली आहेत. परा म्हणजे कान, पश्यंती म्हणजे डोळा, मध्यमा म्हणजे नाक आणि वैखरी म्हणजे तोंड. तर ही शरीराची इंद्रिय आहेत आणि याच इंद्रियामध्ये सर्व भक्तीचा जो भगवंताचा खेळ आहे तो या चारी वाणीमध्ये चाललेला आहे. परावाणी, पश्यंतीवाणी, मध्यमावाणी आणि वैखरीवाणी. म्हणजेच कानाची वाणी, पश्यंती म्हणजे डोळ्याची वाणी, मध्यमा म्हणजे नाकाची वाणी आणि वैखरी म्हणजे तोंडाची वाणी. ही जरी आपल्याला म्हणायला सोपं जरी असलं तरी याच्यातलं जे मूळ रहस्य आहे हे अत्यंत गूढ रहस्य आहे. आता साधू संतांनी याच्यामध्ये अनेक रहस्य दडवलेले आहेत आणि हे रहस्य सर्वसामान्य जनतेला भक्तीचा मार्ग हा भगवंताला ओळखण्याकरिता या चालीरीतींचा वापर या ठिकाणी साधू संतांनी केला. नवनाथांमध्ये आदिनाथ हे मूळ जगतामध्ये गुरुच्या आदिनाथाने गुरुच्या स्थानी जन्म या धर्तीवर घेऊन या चारी वाण्यांमध्ये प्रभावी असं शक्ती धारण केली आणि अलख निरंजन हे घोषवाक्य त्यांनी प्रचलित केलं. अलख म्हणजे शरीर, नीर म्हणजे पाणी आणि निरंजन म्हणजे ज्योती. जी पाण्यामध्ये ज्योत पेटलेली आहे तिची ओळख करण्याकरिता, ओळख करून देण्यासाठी या पश्यंतीची महिमा म्हणजेच डोळ्याची महिमा, या डोळ्यामध्येच संपूर्ण सृष्टी कशी आहे आणि यामध्ये भक्तीचा ज्याच्या शोधामध्ये आपण आहोत तो कसा यामध्ये दडलेला आहे याचं संपूर्ण ज्ञान आपल्याला या पश्यंतीच्या माध्यमातून मिळत असतं. पश्यंती म्हणजेच आपल्या शरीरावर असणारा डोळा. या डोळ्याची ओळख सद्गुरू शंकर दगडे महाराज यांनी आपल्याला अत्यंत सुंदर असं ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे. ती म्हणजे डोळा म्हणजे कृष्ण, डोळा म्हणजेच पांडुरंग, डोळा म्हणजेच विठ्ठल आणि डोळा म्हणजेच ज्ञानेश्वर आणि डोळा हा सृष्टीचा, डोळा म्हणजेच सृष्टी आहे आणि डोळ्यामध्येच सूर्य आणि चंद्र हे दडलेले आहेत. तर सद्गुरूंनी या ठिकाणी आपल्या सद्गुरूंनी आपल्याच आरतीच्या ओव्यांमध्ये याचं सुंदर असं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि ते म्हणजे अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी महाराजांनी आपल्या आरतीमध्ये देखील याचं केलेलं आहे. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया,
माझ्या सावळे राया. असं साध्या आणि सोप्या भाषामध्ये सद्गुरूंनी आपल्या आरतीमध्ये पाचही ज्योतींचा प्रकाशाला ध्याना, म्हणजे 5 ज्योती ह्या ध्यानामधनं प्रकाशित झालेल्या आहेत. तर ध्यान लावण्याकरता या ठिकाणी महाराजांनी अतिशय सुंदर असं वर्णन आपल्या सद्गुरूंच्या आरतीमध्ये 5 ज्योती स्वरूपामध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर त्या 5 ज्योती कोणत्या, कशा? तर डोळा झाकल्यानंतर जेव्हा प्रकाश बापणीमधनं प्रवेश करतो त्यावेळेस रंग हा प्रथमतः लाल दिसतो, म्हणून त्याला रक्तेश्वरी म्हटलेलं आहे. त्यानंतर काळेश्वरी त्यानंतर दिसणाऱ्या प्रकाशाला काळेश्वरी म्हटलेलं आहे. त्यानंतर पिवळ्या प्रकाशाला त्यांनी पित्तेश्वरी म्हटलेलं आहे. आणि जो पश्चिंतीमध्ये पूर्णपणे दिसतो त्याला नीलेश्वरी असं म्हटलेलं आहे. आणि जी सूक्ष्म आहे ती आपल्या त्रिनेत्रामध्ये जी दिसते तिला नीलेश्वरी, म्हणजे अतिसूक्ष्म हा निळा रंग आपल्या शरीरामध्ये, म्हणजे या पश्चिंतीमध्ये म्हणजेच डोळ्यामध्ये दिसत असतो. तर याच ठिकाणी याच डोळ्यामध्ये मोहरीच्या दाण्याच्या आकारामध्ये घर बांधून याच ठिकाणी मनाची देखील राहुटी आहे. मन हे शरीराला आपल्या अस्ताव्यस्त करणारं मन या तिळा एवढ्या घरामध्ये राहत असते. परंतु त्याची जर अवस्था पाहिली तर हा अत्यंत गूढ असं त्याचं आणि त्याचे वाहन देखील अतिशय सुंदर असं या ठिकाणी महाराज सांगतात की ज्यावेळेस आपले नेत्र आकाशाकडे पाहते त्यावेळेस आपल्या अवतीभोवती प्रकाशकण दिसत असतात. पांढऱ्या रंगाचे जे प्रकाशकण दिसतात त्याच प्रकाशकणामध्ये या मनाचे विचार हे आपल्या भोवती सतत आपल्या भोवती फिरत असतात आणि त्या कणांवरतीच हा मन विराजमान होऊन आपला भटकवण्याचं काम हे करत असतं. म्हणून महाराज या ठिकाणी पश्चिंतीसाठी तिला ध्यानाला लावा असं आवर्जून सांगतात. कारण पश्चिंती म्हणजे डोळा आणि या डोळ्यामध्ये मनाची राहुटी असल्यामुळे मन एकाग्र करण्याकरिता तिला नासाग्री म्हणजेच मध्यमा ठिकाणी भक्ती म्हणजे ध्यान लावण्यासाठी महाराज सांगतात. तसेच या ठिकाणी पश्चिंती ही म्हणजे डोळा हा एकाग्र होण्यासाठी त्राटक साधना करण्यासाठी महाराज या ठिकाणी सांगतात की त्राटकाने पश्चिंती म्हणजे डोळा हा एका ठिकाणी डोळ्यातील जे चित्त आहे ते शांत होऊन डोळे नासाग्रही भक्ती करण्याकरिता स्थिरावून राहू शकते. त्यामुळे या ठिकाणी महाराज आपल्याला सांगतात की या ठिकाणी जर राहिलं तर ते व्यवस्थित कार्य करू शकते. आता पश्चिंतीने आकाशाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला प्रकाश स्वरूपामध्ये त्याची वाणी विकसित झाली. परावाणीमध्ये नाद गरजला, मध्यमा वाणीमध्ये शब्द प्रकटला आणि सुगंध निर्माण झाला. वैखरीत वाणी अवतरली
बोल हाच ब्रह्म झाला. तर परावाणी जी आहे तिचा उगम हा नाभिस्थानी आहे. कारण ज्यावेळेस श्वास हा नासागरातून शरीरामध्ये येतो तर तो थेट भूमीपर्यंत जात असतो. या भूमीपर्यंत जात असताना याच्या मध्ये सुद्धा त्या प्राणवायूचे 3 अवतार या ठिकाणी महाराजांनी आवर्जून सांगितलेले आहे. आणि त्या 3 नाड्यांमधून ही गंगा प्रवाहित होती. तर त्या गंगेला त्यांनी गंगा जमुना सरस्वती म्हटलेलं आहे. गंगा म्हणजेच या ठिकाणी इडा आणि जमुना म्हणजे पिंगळा आणि सरस्वती म्हणजेच सुषुम्ना नाडी या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. अंधेरी या गावात अंधोरीचाच अर्थ मुळामध्ये महाराजांनी अंधोरी या ग्रामस्थानी जन्म घेऊन अंधोरी ग्रामस्थानामध्ये आपला संपूर्ण नाड्यांचा ज्ञान भांडार साठवून ठेवला आणि तो सर्व लोकांमध्ये त्याचा प्रचार केला. रात्रंदिवस महाराज आलेल्या भक्तांची नाडी तपासत, त्यांच्या नाकाला बोट लावून त्यांची कोणती नाडी चालू आहे आणि त्यानुसार त्यांच्यावर उपचार करत महाराजांनी सगळ्यात भक्तीचा जो मार्ग आहे हा मार्ग महाराजांनी सांगितला. मध्यमेमध्ये चाललेले म्हणजेच नासाग्रही जेव्हा श्वास शरीरामध्ये प्रवेश करतो तर तो श्वास घेत असताना त्याच्यामध्येच एक बोल निर्माण होत असतो. तो म्हणजे स आणि ह. सहम हा स्वयंनिर्मित आदिनाथाचा हा प्रचंड मोठा भव्य असा हा मंत्र या ठिकाणी स्वयंनिर्मित आहे. ज्यावेळेस नासाग्रही वायू सिद्ध होतो तर नासाग्रहातून टाळूपर्यंत, नासाग्रहापासून टाळूपर्यंत जाणाऱ्या नाड्यांमधनं जेव्हा वायू प्रकट होत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक नाड्या असतात. त्या नाड्या ज्या असतात त्या 5 नाड्या अतिशय सुंदर अशा या नाड्या आहेत. त्या नाड्या नागिनी, पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंकिनी आणि भामिनी या नाड्यामधून जेव्हा वायू म्हणजेच त्यातून प्रवाहित होतो त्यावेळेस आपल्या नासाग्रही सुगंध येऊ लागतो. हा सुगंध भगवंताचा असल्याने म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये बसलेल्या भगवंताचा हा सुगंध आहे. आणि हा सुगंध आपल्या नासाग्रही आपण कुठेही गेलो तरी हा सुगंध आपला काही पिछा सोडत नाही. आणि हा सुगंध स्वरूपामध्ये भगवंत आपल्या शरीरामध्ये प्रकट आहे. आणि पश्यंतीच्या या मध्ये म्हणजेच डोळ्यामध्ये प्रकाश म्हणजे तेजाच्या रूपानं भगवंत या ठिकाणी विराजमान आहेत. आणि त्यांचा सुगंध हा नासाग्रही येतो आणि नाद रूपानं हा कानामध्ये ऐकूही येत असतो. या 4 वाण्यांमध्ये ज्यावेळेस आपली भक्ती सिद्ध होत असते त्यावेळेस मात्र आपल्या संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला ची ओळख हळूहळू व्हायला सुरुवात होत असते. संपूर्ण ज्ञान हे या
मनुष्य स्वरूपामध्ये असलेल्या भगवंतामध्ये विराजमान आहे आणि भगवंताने स्वयं स्वरूप घेऊन आपलं अस्तित्व या चारी वाण्यांमध्ये सिद्ध केलेलं आहे. पश्यंती ही प्रमुख वाणी असून याच वाणीमध्ये कृष्ण हे राहतात आणि त्यांची सर्व म्हणजेच श्रीहरी या पश्यंतीमध्ये विराजमान आहेत. मोहरीच्या दाण्याच्या आकाराचे घर बांधून या पोकळीमध्ये त्यांचे अस्तित्व आहे आणि यासाठीच या तीर्थावरती म्हणजेच या त्रिवेणी संगमावरती इडा पिंगळा आणि सुषुम्ना या तीरावरती म्हणजेच या त्रिवेणी संगमावरती रोज आपल्याला स्नान करायचे आहे म्हणजेच ध्यान करायचे आहे. या ध्यानातनंच श्रीहरीचे दर्शन आपल्याला होऊ शकते असं महाराज या ठिकाणी आपल्याला पश्यंतीचे ओळख करून देत असतात. पश्यंती मुळात दोन अत्यंत कणखर अशा नाड्या ज्या आहेत ती हस्ती जीवा ही जी नाडी आहे, हस्ती जीवा आणि गांधारी या दोन नाड्या प्रमुख नाड्यांमध्ये ही पश्यंती कार्य करत असते आणि या पश्यंती हस्तीजीवा नाडी आणि गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि ती आपल्याला दिसू शकत नाही, आपल्याला तिची ओळख होऊ शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी साधू संतांनी त्या ठिकाणी टिळा लावण्यासाठी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी तिसरं नेत्र आपलं असून याच तिसऱ्या नेत्रातून आपल्याला भगवंताचं दर्शन निळ स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपलं प्रकाशित होत असतो शरीरामध्ये आणि त्राटकाच्या माध्यमातून पश्यंतीला स्थिर करता येते, प्रकाशानं स्थिर करता येतं तिला आणि तिला भक्ती करण्याकरिता नासाग्रही तिचे जर ध्यान लावले तर त्या ठिकाणी पश्यंती स्थिरावली जाते आणि ती सुषुम्ना मार्गे भगवंतापर्यंत प्रवास करते आणि संपूर्ण ध्यान हे आपलं जर त्या नासाग्रही लागले तर इडा पिंगळा आणि सुषुम्ना यांचा मार्ग देखील मार्गातून ही नाडीच्या माध्यमातून भक्तीतनं ही सुषुम्ना मार्गे भगवंतापर्यंत सहज पोचते आणि आपल्याला या त्रिनेत्रामध्ये भगवंताचे प्रकाशमय दर्शन आपल्याला आत्मज्योतीनं होत असते आणि ज्यावेळेस आपल्याला हे तिसरं नेत्र ओपन होते त्यावेळेसच आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन आपल्याला होते. नासाग्रही सुगंध आणि दुर्गंध याचा आत्मिक ओळख होत असते. परावाणीमध्ये म्हणजेच कानामध्ये आपल्याला नाद ब्रह्म ऐकायला येऊ लागतो आणि सूक्ष्मातला सूक्ष्म आवाज आपल्याला या कानामध्ये ऐकू येऊ शकतो, ऐकायला यायला लागतो. तर या ज्या वाण्या आहेत, परावाणी ही अत्यंत श्रेष्ठ वाणी आहे. ही सूक्ष्मातला सूक्ष्म आवाज या ब्रह्मांडामधून घेत असते आणि वैखरीमधनं प्रकट करत असते. तर मित्रांनो, या ठिकाणी मला एक भक्तीचा जो प्रमुख गुप्त जे द्वार आहे ते म्हणजे पश्यंती. आपण या भागामध्ये पश्यंतीविषयी जाणून घेतलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण परावाणी, पश्यंती, वैखरी, मध्यमा यांची सर्वांची ओळख आपण अत्यंत तिच्या गुणासह आपण या ठिकाणी करून घेणार आहोत.
तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. आणि आपल्या काही शंका असतील किंवा आपल्यापाशी जे काही याविषयी ज्ञान असेल तर तेही आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहावं, कारण यातूनच आपल्या संपूर्ण ब्रह्मांडाची ओळख या चारी वाण्यामध्ये दडल्यामुळे, यामध्येच भगवंत दडल्यामुळे, हा तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, पंथाचा असो, तर मनुष्य हाच या धर्तीवरती भगवंत स्वरूपामध्ये, सद्गुरू स्वरूपामध्ये या धर्तीवरती निवास करत आहेत. तर सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आपल्याला भगवंताची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. तरी आपल्याला अशी विनंती या ठिकाणी मी करू इच्छितो की या देह किंवा जे काय अध्यात्म आपल्यामध्ये सांगितलं जातं, आपल्या जे काय पोथी पुराणामधून ज्या काय अध्यात्माविषयी जी पुस्तकं निर्माण झालेली आहेत, ही ज्या त्या व्यक्तीने आपला अनुभव त्यामध्ये लिहिलेला असतो आणि ही त्यांचा अनुभव असतो. आपला स्वयं अनुभव हा स्वयं सिद्ध केल्याशिवाय आपल्याला तो मिळत नसतो. त्यामुळे स्वतः अनुभव घ्या आणि त्यातूनच भगवंताची ओळख करून घ्या, असं सद्गुरू नेहमी आम्हाला सांगत असत. तर सद्गुरूंच्या कृपेमुळेच आपल्याला भगवंताचे दर्शन होऊ शकते आणि भगवंताची ही जी काय लीला आहे, ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन आपण आपल्या त्रिनेत्रातून घेऊ शकतो, हे मला या ठिकाणी ठामपणे सांगणे आहे. तरी हा व्हिडिओ आपल्याला मंडळी कसा वाटला हे निश्चित कळवायला मला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. पुढील भागामध्ये आपण परा या